काय आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे असा सवाल संदीप देशपांडेंनी केला। तर सुषमा अंधारे यांनी देशपांडेंना काय सल्ला दिला तेही बघूयात। कसं आहे, महाराष्ट्राच्या मनात खूप गोष्टी आहेत। 2014ला पण महाराष्ट्राच्या मनात एक गोष्ट होती, पण ती घडली नाही। उद्धव ठाकरेंच्या मनात होतं तेच घडलं। 2017ला पण महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती, पण ती घडली नाही। जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं। 2019ला पण शिवसेना भाजप युती म्हणून लोकांनी मतदान केलं, पण जे महाराष्ट्राच्या मनात होतं ते घडलं नाही। उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं। आता आलं 2025। आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ते महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय का उद्धव ठाकरेंच्या काय मनात आहे तेच घडतंय ते आता येणारा काळ ठरवेल। मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघू। त्यांनी सांगितलं काही संदेश नाही तर थेट बातमी देणार, तर वाट बघा, वाट पाहूया। रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटतंय संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का असं आता खेदाने म्हणावं लागतंय। त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये। पांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला। मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये आणि महत्त्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे।